बघ लीला, तुझ्याकडे काहीही पुरावा नाहीये, त्यामुळे तू माझ्यावर भलते चालते आरोप नाही करू शकत लीला. आणि मुळात लीला, अगं मी काय बिघडवलंय ग तुझं? तू का वागतेय माझ्याशी असं? एजे, तू ना खोटारडी आहेस. खोटारडी ती नाही, तू आहेस. तुम्हालाही माहिती नाही हे सगळं मुद्दाम. बस आता. तुझ्याकडे पुरावा असेल तर दाखव, नसेल तर एक्सेप्ट कर की तुझ्याकडे पुरावा नाहीये. नाही, आहे माझ्याकडे प्रूफ आहे. शोध ना पेनड्राईव्ह. होती आमच्याकडे ती पेनड्राईव्ह. बस लीला, तू श्वेताला आजपर्यंत वाईट वागताना पाहिलेस. लग्न मोडल्यामुळे ती काही महिने चुकीचं वागत होती. पण सत्य हे आहे की श्वेताला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. ती लक्ष्मीची बहीण आहे. ती एक चांगली मुलगी आहे. जे काय झालं त्यामुळे तिने चुका केल्यात, एक्सेप्टेड. हो एजे, मध्यंतरी मला श्वेताचं वागणं पटलं नाही, पण तशी ती चांगली आहे. ती चांगली आहे म्हणूनच तिचं स्थळ मी तुमच्यासाठी सुचवलं होतं, नाहीतर का सुचवलं असतं? हो, बरोबर बोलतात लक्ष्मी वहिनी. तर परिस्थितीमुळे श्वेता अशी वागली. लग्न मोडण्याआधी तिचं बिहेवियर असं नव्हतं, हो नाही? हो, म्हणजे या अगोदर ती चांगलीच होती, चांगलीच वागत होती. दुर्गा, तुम्ही म्हणताय म्हणजे, आणि बाकीचे पण म्हणताय म्हणजे बरोबरच असेल. एखादा माणूस 20-22 वर्ष चांगला वागला असेल आणि एखाद्या सिच्युएशनमुळे काही महिने वाईट वागला तर त्याला आपण वाईट ठरवायचं का त्याला सुधारण्याचा एक चान्स द्यायचा? श्वेताची आई जागीरदारांनी श्वेताच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती, पण काही कारणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. पण आता मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या श्वेताचं पुढच्या 1 महिन्याच्या आत एक चांगला मुलगा शोधून तिचं लग्न लावून देईल. एजे, पण ज्या मुलाशी तुम्ही श्वेताचं लग्न ठरवाल त्याचं घराणं सुद्धा तुमच्यासारखंच तोलामोलाचं असेल ना? हो,